जे जिल्ह्यातील मोठे नेते करू शकले नाहीत ते एका महिलेने करून दाखवले. ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी शेतकऱ्यांना थेट रात्री 11 वाजता पेट्रोल पंपावर जाऊन डिझेल मिळवून दिले. डिझेलसाठी शेतकऱ्यांची रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा आणि त्यानंतर ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांचा आक्रमक पवित्रा. बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे घडलेल्या या प्रकारामुळे मोठी चर्चा रंगली आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याचा संताप व्यक्त केला जात होता. धाड येथे भोंडे पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल होऊनही रात्री उशिरापर्यंत वाटप करण्यात आले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. अनेक शेतकरी रात्री 10 वाजेपर्यंत रांगेत थांबले होते. मात्र आता डिझेल मिळणार नाही, उद्या सकाळी या असे सांगण्यात आल्यानंतर वातावरण तापले. यानंतर शेतकऱ्यांनी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी रात्रीच पेट्रोल पंपावर धडक देत प्रशासन आणि पंप व्यवस्थापनाला जाब विचारला. डिझेल उपलब्ध असताना शेतकऱ्यांना नकार देणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी तात्काळ वाटप सुरू करण्याची मागणी केली. दरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. अखेर मध्यरात्री 12 वाजता डिझेल वाटप सुरू करण्यात आले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात डिझेल टंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.